महाराष्ट्रातच नाही तर मराठी भाषिक जगात जिथे जिथे आहेत तिथे तिथे विष्णू मनोहर नाव हे बऱ्यापैकी परिचित आहे. लेखक, अभिनेते आणि मुख्य म्हणजे मास्टर शेफ या नावाने या रूपाने मराठी भाषिक त्यांना ओळखतात. गेले काही वर्षांपासून विष्णू मनोहर यांनी स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे. मग ते खाद्यपदार्थांच्या रेसिपीजच्या दुनियेत असेल किंवा अन्य वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण बघू शकतो. सोशल मीडियावरती विशेषतः फेसबुक, यूट्यूबवरती त्यांना बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत आणि वेगवेगळ्या रेसिपीज मांडण्यामध्ये आणि त्याच्याद्वारे प्रेक्षकांमध्ये, चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये हातखंडा विष्णू मनोहरांचा आहे. पण गेले काही दिवस, सुमारे 10-12 दिवसापासून विष्णू मनोहर नाराज आहेत, निराश आहेत, थोडे स्वतःशी चिडलेले आहेत. काय कारण आहे त्यांना विचारूया. विष्णूजी, काय घडतंय गेली 10 दिवस तुम्ही इतके उद्विग्न आहात? सर, गेले 10 दिवसापासून एक प्रचंड मोठ्या तणावाखाली आहे. मास्टर रेसिपी नावाचं एक चॅनल आहे, ज्याच्यावर जवळपास रोज 3 रेसिपीज मी अपलोड करत असतो. फेसबुक चॅनल. आणि ते कोणीतरी हॅक केलं आहे आणि हॅक केल्यानंतर तेवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याच्यात रोज अश्लील व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स तो टाकतो आहे. आणि ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स असे आहेत की त्याच्यामध्ये जे चित्र टाकतो आहे ते चित्र फळाशी किंवा भाजीशी संबंधित असे असतात की जे पाहिल्यावर आपल्याला एखादा शरीराचा भाग आठवतो. आणि खूप घाणेरडे मेसेजेस त्याच्यापासून जात आहेत आणि प्रचंड प्रकारची बदनामी होते आहे. तुम्हाला ही जी नाराजी वाटते त्याचं कारण म्हणजे तुम्हाला नाराज आणि संतापलेल्या फॉलोअर्सचे सुद्धा फोन मेसेजेस येत आहेत. दररोज सुमारे शेकडो मेसेजेस येतात. काय मेसेजेस येतात? आणि मुख्य म्हणजे तुमच्या फॉलोअर्समध्ये सर्वात जास्त प्रमाण महिलांचं सुद्धा आहे. काय यातना तुम्ही सहन करतायत अलीकडे? त्याचंच वाईट वाटतं की महिला फॉलोअर्स जास्त आहेत. आणि फेसबुक हे माध्यम असं आहे की मोबाईल उघडल्यानंतर लगेच ते दिसतं, त्याच्यासाठी कुठे जावं लागत नाही. आणि हा मनुष्य जो कोणी आहे, जी व्यक्ती आहे, ती स्टोरीमध्ये टाकते. म्हणजे तुम्ही त्या अकाउंटला गेलं पाहिजेच गरजेचं नाही, तुमचा मोबाईल उघडल्याबरोबर ती स्टोरी समोर येते आणि अशा प्रकारचे घाणेरडे चित्र आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये दिसतात. आणि काही फॉलोअर्स समजदार आहेत की ज्यांनी समजून घेतलं, पण एखाद दुसरा फॉलोअर असा असतो की त्या समजत नाही आणि तो म्हणतो की तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही असे प्रकारचे व्हिडिओज तुमच्याकडे येतात, तुम्ही बघत नाही का, वगैरे वगैरे. आणि हे झाल्यावर खूपच वाईट वाटतं. आणि 4.5 लाख फॉलोअर्स करायला काय काय कष्ट करावे लागतात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास 1.25 लाख फॉलोअर्स कमी झाले आणि रोज 10-12 हजार फॉलोअर्स कमी होतात त्याच्यातले. फॉलोअर्स कमी होत आहेत हा एक भाग, पण त्या निमित्ताने जी बदनामी होते, एक वाईट अपप्रसिद्धी ज्याला म्हणू, काय अनुभव येतो तुम्हाला? तुम्ही कशी त्यांची मनधरणी किंवा समजावणी करताय? जेवढं लोकांना समजवू शकतो तेवढ्या लोकांना मी समजवतो आहे. मी एक मेसेजेस टाईप करून ठेवलेला आहे, तो क्लिक करतो आणि त्यांच्यापर्यंत जातो. पण शेवटी त्याचाही मला कंटाळा आला. मी कित्येक तास मोबाईल बंद केलेला असतो किंवा व्हॉट्सॲप जो आहे, तर जवळ 2,500 मेसेजेस आहे, मी वाचलेच नाही, कारण मला माहिती आहे त्याच प्रकारचे सगळे मेसेजेस आहेत. पोलिसात तक्रार केलेली आहे, फेसबुक मेटामध्ये तक्रार केलेली आहे, खाजगी हॅकर्सना किंवा सायबर एक्सपर्ट्सना तुम्ही गाठलेला आहे. काय घडलं आहे आतापर्यंत? काय अपडेट? पोलिसला तक्रार केली आहे, सायबरला कंप्लेंट केलेली आहे. नुसतंच नागपूर नाही तर बँगलोर, पुणे, मुंबई, अमेरिकेतसुद्धा फेसबुकला कंप्लेंट केली आहे. ते लोक सपोर्ट करत आहेत, पण अजून फलित काही झालेलं म्हणजे झालेलं नाही पुढे. आणि कोण आहे हा हॅकर? काय कळलं आहे? काय आतापर्यंत माहिती? आणि हा हॅकर आत्तापर्यंत जी काय माहिती उपलब्ध झाली त्याच्यानंतर हा मेक्सिकोमधून शहरामधून असावा हॅकर. आणि माझी सरकारला विनंती आहे की बाबा आता या अशा प्रकारच्या कंप्लेंट्सवर सरकारने एक प्रशिक्षित असा सॉफ्टवेअर इंजिनियर बसवावा की ज्याला हे सगळं समजतं आणि काहीतरी मोठा कायदा काढावा, तोडगा काढावा, जेणेकरून अशा प्रकारच्या सगळ्या या घाणेरड्या कामांना आळा बसेल. माझं ठीक आहे की मी बोलू शकतो, माझा मेसेज लोकांपर्यंत, ज्यांना माहीत नाही कुठे जायचं काय, त्या लोकांचं काय होत असेल. मला एक सांगा, इथपर्यंत यायला, विष्णू मनोहर व्हायला किती मेहनत लागली, किती त्याग, किती अडचणी, किती यातना सोसाव्या लागल्या आणि आता हे सगळं घडतंय, काय भावना ऐकून? त्या अडचणी तर खूपच आहे सर. म्हणजे रोज जवळपास 3 रेसिपीज टाकणं, त्याच्यासाठी मेहनत तर लागते. माझा छान बिझनेस आहे, फूडशी रिलेटेडच आहे. मी तेवढ्याच समाधानी असतो ओके की बाबा माझं काम माझ्या बिझनेसच्या कामे.
पण मला असं वाटत होतं की आपल्याला जे छान छान वस्तू येतात, रेसिपीज येतात, जी आपली भारतीय खाद्यसंस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोचावी म्हणून हे प्रयत्न मी सतत करत असतो. मग त्याच्यातून पैसा मिळेल नाही मिळेल हा विचार करत नाही आणि मिळतही नव्हता. पण तरीसुद्धा जेव्हा असं होत आहे तर वाटतं की आपण कुठे कमी पडलो का, किंवा हे करायला हवा का नको, असा एक विचार मनात येतो. मीटाकडून 10-15 दिवसात रिप्लाय येईल असं म्हणलं जात आहे. 10-15 दिवसात काय होईल? तुम्हाला ह्याच अडचणी परत हेच मेसेजेस हे सगळं सहन करावं लागणार आहे. मेटाकडून 10-15 दिवसात रिप्लाय येईल असं वाटतंय, पण 10-15 दिवसामध्ये सगळं संपलेलं असेल. कारण ज्या फास्टली ते फॉलोअर्स कमी होत आहेत, तर नंतर फॉलोअर्स नसतील आणि नंतर मग पुन्हा नव्याने मला चॅनल उभं करावं लागेल. पण मला खात्री आहे की माझे फॉलोअर्स माझ्याबरोबर आहे. नवीन चॅनल उघडल्यानंतर ते परत माझ्याकडे येतील. पण त्या निमित्ताने लोकांमध्ये जो एक अपप्रसिद्धीचा विषय झालेला आहे, त्याला तुम्ही कसं दूर करणार? तो अतिशय वाईट असा विषय आहे. जे लोक सगळे समजदार आहे, म्हणजे माझे कित्येक टेक्निशियन्स आहेत, फिल्म इंडस्ट्रीतले डिरेक्टर्स आहेत, ॲक्टर्स आहेत, सगळ्यांचे मेसेजेस, फोन आले. पण ज्यांना माहीत नाही अशा लोकांना आता किती काय समजावू मी शेवटी. एवढं फक्त मला माहिती आहे, माझ्या कामावर भरोसा आहे आणि मी काहीही वाईट काम केलेलं नाही. त्याच्या देव माझ्याबरोबर आहे एवढं मला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या पण शुभेच्छा आहेत, सहानुभूती आहे. तर एकूणच ही सोशल मीडियाची दुसरी धक्कादायक, धोकादायक बाजू आहे. जी सोशल मीडिया, जे समाज माध्यम आपल्याला आपल्या लोकप्रियतेला हातभार लावतं, तेच कित्येकदा आपली चूक नसताना आपल्या अपप्रसिद्धीसाठी कारणीभूत ठरतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.